बघू कसा आलाय? मस्त आलाय. नाही ग, अजून थोडे काढ ना. इकडे इकडे बसते. बघू. हा तर खूपच छान आलाय. हे जरा बरे वाटतात. मॅडम, तुम्हाला रोज रोज फोटो काढून कंटाळा नाही येत का हो? करीना, आपण सुंदर असलो ना की कितीही फोटो काढले तरी कंटाळा येत नाही. तुम्ही एवढा छान दिसता, मग मेकअप कशाला करता तुम्ही? आपण थोडं मेकअप केला ना तर अजून जास्त छान दिसतो. आणि आपले फॅन्स आपल्यावरती फिदा झाले पाहिजेत की नाही? बघ आता कसं वाटतंय? तुम्ही काही म्हणा, फोटोतच तुमची ऍक्टिंग भारी वाटते. करीना, दरवाजा उघडायच्या आधी काय करायचं माहितीये ना? हो. मॅडम, अजय सर आलेत. पाठव. हे काय? आजकाल डेली येऊ लागलायस तू. जर तुला स्क्रिप्ट वाचायचं असेल ना तर प्लीज, मला जाम बोर होतंय रे. स्क्रिप्ट वाचायच्या कंडिशन मध्ये नाहीये मी. चहा की कॉफी? विष आहे का विष? हे घेऊन ये माझ्याकडे. मूर्ख आहेस का? काय झालं? माझं डोकं सटकलंय संजय. हा सगळा जुळून आलेला खेळ ना हा कुलदीप विस्कटवून टाकणार. मला माझ्यात नशिबात असे मित्र काय येतात? आधी तो सिद्ध, आता कुलदीप. हे बघ, सांगशील का काय झालंय? करीना, जा कॉफी कर अजयसाठी. अरे पण तू कसा अडकणार? अगं, माझी आणि त्या कुलदीपची काल रात्री थोडी बाचाबाचीच आहे. तर हा सरळ उठून गेला पोलीस स्टेशनला आणि बाहेर जाऊन ओरडतोय मी खून केलाय, मी खून केलाय म्हणून. आता त्याला आत टाकलाय. मी म्हणजे तू का तो? अगं तो. मग कशाला टेन्शन घेतोयस तू? पोलीस त्याला पकडतील तर आपल्या मागची कटकट संपेल आणि सीटची केस मिटून जाईल. अगं एवढं सोपं नाहीये ते. हा दारू प्यायल्यानंतर काय बरं होतो ना त्याचं त्याला आठवत नाही. मला ना रशियाच्या प्रोजेक्टचं जाम टेन्शन आलं. हा कुलदीप काल रात्रीपासून पोलीस स्टेशनलाच आहे. समजा हा अडकला ना तर मी पण अडकणार. पण तू कसं काय अडकणार? त्या रात्री शिवानी आणि सीतचं भांडण झालं होतं. हे जर का त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं ना तर मग संपलं. हे बघ अजय, मग शिवानी अडकेल आणि ती अडकली तर मी आहेच की. आपण एकमेकांना हेल्प करायचं हे ठरलंय ना. अगं तसं नाही संजना. जर का शिवानी अडकली तर आपल्याला राजनला अडकवायचंय, त्याचं काय? नाही नाही, तो अडकला पाहिजे आधी. माझी कधी त्याच्यापासून सुटका होती असं झालंय मला. तेच तर आहे ना. अजय प्लीज थिंक मोर. काही करून राजन अडकलाच पाहिजे. मला काही सुचत नाही सध्या. हा कुलदीप काय दिवे लावतो ना त्यावर आहे सगळं. राजनचं बघू काय करायचं ते. मी त्याला हँडल करीन. हा, पण आपण या केस मध्ये अडकणार नाही ह्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. अडकून चालणारच नाही. मला माझा ड्रीम रोल सोडायचा नाहीये. मग मला प्रॉमिस दे, जर वेळ आली तर तू कुलदीप आणि शिवानीचा विचार करणार नाहीयेस. मी माझ्या करिअरच्या आड कोणालाच येऊ देणार नाही. बेस्ट आहे. ते अडकले तर अडकू दे, पण आपण याच्यातून सुटलो पाहिजे हे लक्षात ठेव. बेस्ट आहे. ते अडकले तर अडकू दे. अरे वैरी, आले का धनराज भाऊ?
बरं तुम्ही त्यांना फोन वगैरे काहीतरी करणार होता, उचलला का फोन त्यांनी? मला नाही ह्या माणसाचं आता तोंडच बघायचं नाहीये. नाही नाही वहिनी, मला समजतंय त्यांच्या हातून नको ती गोष्टच घडली आहे. हो पण पैसे पुढे यांना काही सुचतच नाही ना. काल वॉचमनने रस्त्यात बघितलं म्हणे त्यांना, दारू पिऊन भांडत होते कोणाशी तरी. लोक मारायलाही धावली होती त्यांना. हा देव आणखीन काय काय बघायला लावेल ना, काही कळत नाहीये मला. वहिनी माझे पण प्रॉब्लेमच चालू होतो. काय मेंटेनन्स अजून दिला नाहीये त्यांनी. मग इथले सोसायटीतले लोक तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यावर वाटेल ते आरोप करत असतात. 2 महिन्याचा मेंटेनन्स बाकी हो, 2 दिवसात देतो म्हणाले होते मला, आणि मग गायबच झाले ते. माझंच चुकलं भाऊजी. जेव्हा पैसे होते ना तेव्हाच मी तुम्हाला देऊन टाकायला हवे होते, पण राहूनच गेले होते. सगळे पैसे संपून गेले आता. पण तुम्ही काळजी करू नका, मी काही करून तुमचे पैसे देईन. भाऊजी माझ्यासाठी कुठे काही काम असेल तर सांगाल? कसलं काम? नाही म्हणजे घरकाम, स्वयंपाक वगैरे काही. अरे नाही नाही वहिनी, काय काय बोलताय तुम्ही? नाही हो आता जगायचं म्हणजे काहीतरी करायला हवंच ना. नाही नाही वहिनी, ते बघू काहीतरी. आणि बघा, सोसायटीच्या मेंटेनन्सचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. मी करतो काय करायचं ते. पण हे असले काम वगैरे करायचे विचारही आणू नका मला. नाही हो, मला आणि सिद्धला कुठलंही काम करायला लाज वाटत नाही बघा. नाही आपण समजावून सांगू धनराज भाऊ ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. मी जरा सोसायटीचं लाईट बिल भरायला जातोय, आणि काय अडचण आली तर सांगा मला हा प्लीज. मॅडम, ही सिद्धांत छायाची बँक अकाउंट स्टेटमेंट्स. मॅम, गेल्या 2 वर्षात शिवानी देसाईच्या नावानं त्याच्या अकाउंटवरून 20 लाख रुपये ट्रान्सफर झालेत, आणि शिवानीच्या वडिलांकडून सिद्धांतला रुपये 30 लाख ट्रान्सफर झालेत, हेही तितकंच खरं. म्हणजे शिवानी क्लीन आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही मॅडम, पण आपण ज्या कारणासाठी तिच्यावर डाऊट घेत होतो ते तितकंसं खरं नाही मॅम. वाडकर, एखादा माणूस एखाद्याचा खून का करत असेल? नो स्पेसिफिक रिझन मॅम, प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. तरी एखादा जेव्हा एखाद्याचा जीव घेतो तेव्हा त्याचं मागचं कारण काय असू शकतं? मोस्टली पैशांसाठी, किंवा मग रिलेशनशिप्स, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर त्याच्यातून खून होतात मॅम. करेक्ट. पैशांसाठी आणि रिलेशनशिप ही 2 मेजर कारणं असू शकतात. कधी कधी इगो दुखावला म्हणून, कधी कधी राग आला म्हणून, तर कधी कारण नसतानाही माणसं मर्डर करतात, नाही का? मॅम, जातपात, धर्म, पॉलिटिकल रायव्हलरी हे पण रिझन्स आहेत. वाडकर, राजन पर्वतेचा मोटिव्ह आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला अजय, कुलदीप आणि शिवानी या तिघांवर लक्ष ठेवायला. येस मॅम. मॅम, हा कुलदीप जो आहे तो सिद्धांत छायाचे सगळे आर्थिक व्यवहार बघायचा. इनफॅक्ट राजन पर्वतेची दहीहंडीची सुपारी देखील या कुलदीपनंच मिळवून दिली होती सिद्धांतला. मला तर फुल डाऊट आहे मॅडम, सिद्धांत छायाच्या जोरावर या कुलदीपनं बराच पैसा छापला असणार. मग कुलदीप जर सिद्धांत छायाच्या पैशांची सुपारी घेत होता, मग तो त्याचा मर्डर का करेल? त्याचंही रिझन वेगळंच आहे मॅडम. मॅडम, मध्यंतरी मीडियामध्ये सिद्धांत छायाच्या ड्रीम होमची एक न्यूज फ्लॅश होत होती. तेव्हा आपल्याकडे एक कपल कंप्लेंट घेऊन आलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की मीडियावर हा जो फ्लॅट दाखवला जातोय, जो की सिद्धांत छायानं बुक केलाय, तो त्यानं बुक केलेला नसून तो फ्लॅट या कपलनी बुक केलाय, म्हणजे तो फ्लॅट त्यांचा आहे. मॅडम, चौकशी दरम्यान कुलदीपचं नाव समोर आलं. असं कळलं की हा फ्लॅट कुलदीपनेच बुक केलाय. मग त्या कपलनी कंप्लेंट का केली होती? तेच कळत नाही मॅडम, काहीतरी भानगड आहे नक्की. त्याचं पुढे काय वाडकर? मॅडम, पुढे राजन पर्वतेचं नाव समोर आलं,
आपण त्याच्यात बिझी झालो, सो या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं. सिद्धांत छायाचं ड्रीम होम ना, त्या शिवानीला पुन्हा एकदा बोलवून घ्या आणि परत तिची चौकशी करा. सगळे डॉट्स कनेक्ट करा. काही ना काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. येस मॅम. मॅम आणखीन एक, हा अजय जो आहे तो शिवानीवर एकतर्फी प्रेम करतो. मॅडम आतापर्यंत आपण या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं होतं. म्हणूनच सांगतेय, पुन्हा त्या शिवानीला बोलवून घ्या आणि तिची परत चौकशी करा. लवकरात लवकर. ओके मॅम. थँक्यू. शिवानी शिवानी काय झालं? हे सगळं गरजेचं आहे. हो, मला कन्फर्म करायचं. शिवानी खरंच माझ्यावर विश्वास ठेव. मी काकांना पैसे दिले आहेत. कुलदीप, मला कन्फर्म करायचं. ठीक आहे चल. हळू. खूप दुखताय का हो? हेच आता कोण आलं? आले. नमस्कार. नमस्कार. कोण पाहिजे? भीमराव काका पाहिजेत. काय काम आहे? म्हणजे जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. ते ओळखतात मला. बर, या. अहो, तुम्हाला भेटायला कोणतरी आलाय. कोण आलाय? काय काका, बरं आहे का पाय? हा, आता बरा म्हणायचा, अजून मधून ठणकतो. ठणकायचाच, पण होईल लवकर बरा. बरं, यांना ओळखलत का? कोण आहे ही? ही मैत्रीण आहे माझी. अरे मला कशाला दाखवतोयस बाबा? तुझ्या खर्चानं दाखव. त्यांची सून त्यांनाच पसंत करून दे. काका, ओ मी नाही, एक मिनिट काका, गडबड करताय तुम्ही. अहो, त्या खूप मोठ्या पत्रकार आहेत. लोकगर्जना चॅनल, त्याच्या पत्रकार आहेत त्या. तरीच मला वाटत होतं हिला कुठेतरी बघितलंय म्हणून. तू बातम्या खूप छान करतेस. आमच्या ह्यांची पण एक बातमी कर. अहो, काय बोलताय तुम्ही? अहो, बातमी नको करायला म्हणून तर पैसे दिलेत ना तुम्हाला. आणि म्हणून हे सगळे उपचार वगैरे झालेत. काय झालं होतं काका? आता काय सांगू बाबा, तो तुमचा कोण नट आहे, काय नाव त्याचं, ते तू बातमी दिलेलीस तो सिद्धांत छाया. हा, तोच तो कोण, सिद्धांत छाया. रस्त्यातनं जात होतो तर सरळ गाडी घातली माझ्यावर. अरे पाय मोडला माझा. केस करायला चालले होते काका, पण आम्ही पैसे देऊन प्रकरण मिटवलंय. आता केस करून काय मिळणार होतं? दवाखाना महत्वाचा, तो केला आम्ही. हा, पण नंतर पैसे पण घेतले, ते पण सांगा. हो. बरं शिवानी, तू चहा घेणार आहेस का? काकू चांगला चहा करतात. बनव का? नाही नको काकू. निघतो आम्ही, मला ऑफिसला जायला उशीर होतो. काका, काळजी घ्या स्वतःची. पण पुढच्या वेळेला नक्की यायचं आणि चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही. येणार ते नक्की. हा, काळजी घ्या तुम्ही. निघतो आम्ही. चला, येतो. चल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. केलंस कन्फर्म? पटली खात्री? सॉरी. कोणाचा विश्वासच नाही ना माझ्यावर. सॉरी म्हटलं नाही यार. आता ऍक्सिडेंट झाल्यावर 10 लाख रुपये खर्च झाला.
तेवढे पैसे का दिले तू त्यांना? काय सीत सेलिब्रिटी हे कळल्यानंतर म्हाताऱ्याला हाव सुटली. तेवढंच अंगावर केस नको म्हणून मग पैसे देऊन टाकले. पण मग सीद असं का म्हणाला की तू पैसे खाल्लेस म्हणून? त्याला माहित नव्हतं का हे सगळं? नुकसान भरपाई म्हणून पैसे द्यायचेच होते आणि इकडे म्हातारा ब्लॅकमेल करत होता. एक तर पैसे द्या नाही तर केस करतो म्हणून मग सीदला न सांगताच मी परस्पर पैसे देऊन टाकले होते. तुझा काय अजूनही विश्वास बसत नाही वाटतं माझ्यावर. न बसायला काय, आता ऐकलं ना मी स्वतःच. चल निघूया, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक मिनिट शिवानी, हे सगळं माहीत करून तुला काय करायचंय? हे म्हणजे सीत तर आता आपल्यात नाहीये ना? सीद मला 10 लाख रुपये देणार होता.